मुंबईमध्ये काँग्रेस मजबूत, काँग्रेसशिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून वारंवार खोटं बोलण्याचं काम सुरू. काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्याकडून भाजपवर टीका. मुंबईमध्ये मजबूत आहे, ताकदीने निवडणुका लढणार आहे. काँग्रेस शिवाय मुंबईचा महापौर बनणार नाही, हा सर्वांनी नोंदीची घेतली पाहिजे. जिल्हा परिषदेचे तिकीट देतो म्हणत शहाजी बापूंनी मुलाला नादी लावलं. सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचं विधान. ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आल्यावर अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत आले, पण आता आम्हाला कुणीही पक्षात विचारत नाही. कार्यक्रमासाठी निरोप येत नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवानींकडून खंत व्यक्त. स्थानिक पदाधिकारी कोणी आम्हाला विश्वासच घेत नाही. आतापर्यंत घेत नव्हते, देत होते, चालत होती गाडी. पण आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमची काही अडचण असेल तर आमचं पद मुक्त करून टाका. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पत्रव्यवहार आणि आरटीआय जो आहे तो आम्ही सुरू केलेला आहे. जिशान सिद्दीकींची ही माहिती पाहायला मिळते. बेहतर पूरी जनता जानती है कि मुझ पे कितना थ्रेट है. अलग अलग आरटीआईस किए हैं, अलग अलग पत्र भी लिखे हैं. न्याय जरूर मिलेगा. मेरे पिताजी जैसे आपने कहा माजी मंत्री भी थे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आमची 102 जागेंची तयारी आहे. त्याचबरोबर आम्ही आपकी बार 75 पारचा नारा आम्ही दिलेला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार यांची ही प्रतिक्रिया पाहायला. पंधरवड्यामध्ये जवळपास अण्णा बनसोडे साहेब आमचे संपर्क मंत्री यांनी सोलापूर दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी सोलापूरचे सर्वच्या सर्व 102 जागा लढवणार आणि 75 पारचा तरी नारा दिलेला आहे. त्याच आदेशानुसार आम्ही आज सध्या तयारी करतोय. 102 ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या पद्धतीचं आमचं नियोजन असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. आदित्य ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत मुंबईच्या महापालिकेच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नाशिकमध्ये साधू महंतांनी पहिला रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट पाहिलेला आहे. चित्रपटानंतर साधूंकडून आता जय श्रीराम आणि भारत माता की जयची घोषणाबाजी करण्यात आली. कल्याणच्या दुर्गाडी परिसरातील दुर्गामाता चौकात भीषण वाहतूक कोंडी झाली. संपूर्ण परिसरात अर्धा ते 1 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. सोलापुरातील निष्कृष्ट काम केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षानं पुण्यामध्ये आंदोलन केलंय. केम पाथरे जातेगाव भागात साठवण पाझर तलावाचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती यावेळेला करण्यात आली. रायगड जिल्ह्यात तलाठी आणि अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आलाय. जीर्ण उपकरणांमुळे प्रशासन ठप्प आहे. 23 संघटनांच्या माध्यमातून तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन जे आहे ते देण्यात आलं.